हॅलो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही खूप लवकर निघालोय. मला वाटते सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही निघालोय अहिल्यानगरला शूटला. बरोबर ना? अहिल्यानगरला आम्हाला शूट आलंय. के पेड्याचं ओपनिंग आहे आणि तिकडं आज आपण चाललोय. तर सकाळ सकाळ उठून मस्तपैकी फ्रेश वातावरणात आम्ही निघालोय. खरं तर इतक्या लवकर उठायची क्वचितच वेळ येते, नाहीतर आम्ही 10 वाजल्याशिवाय उठत नाही. पण असं नाही आहे की 10 वाजल्याशिवाय उठत नाही म्हणजे आळशी आहोत किंवा आम्हाला वेळेचं भान नाही आहे. एडिटिंग असतं, अजून स्क्रिप्टिंग असतं, दिवसभर शूट असतं. जरी लेट उठलो तरी तिथून पुढं आम्ही कामं सुरू होतात आणि खूप वेळ कामं चालतात. रात्रीचे 10 वाजेपर्यंत सुद्धा कधी कधी काम चालू असतं. सो तसं काम चालू आहे आणि आज निघालो आम्ही सकाळ सकाळ. आता बघूयात, छान शूट करूयात तिथे जाऊन. एवढ्या लांब आपण चाललोय, कमीत कमी 100-120 किलोमीटर लांब चाललोय. तर मस्त छान शूट करूयात तिथे जाऊन आणि तुम्हाला दाखवतो काय मध्ये मध्ये काय काय आम्ही टाइमपास करतोय, मजा मस्ती करतोय. नाही का, शुभांगी मॅडम पण आहेत आपल्यासोबत. म्हणजे शूट असले की ते असतातच सोबत. गाडी थांबवून आम्ही हे चित्र बघायला थांबलोय, कारण असं सूर्य रोज बघणं आमच्या नशिबात खरंच येत नाही. इतका सुंदर सूर्योदय होतोय आणि खूप छान वाटतंय मला. गाडी का मध्ये आली असेल ही? एवढा सुंदर सीन मी किती दिवसातून आज बघितला असेल, कारण लेट उठतो ना, त्यामुळं हे दृश्य बघायला नाही मिळत आम्हाला. बरोबर ना? तुला तर नसेलच मिळत. मग आम्ही आमचं फेवरेट सॉन्ग लावलं. हे गाणं ऐकलं की असं वाटतं जे पण मी मागेल ते मला मिळत आहे आणि खरंच मिळतंय. त्यामुळे तुम्ही पण सकाळ सकाळ हे गाणं नक्की ऐकत चला. शाहरुख खानचं चांद तारे. ओ मे पाऊं बरोबर आहे का ना? चांगलं आहे का नाही गाणं? इकडे सूर्योदय झाला, इकडे आम्ही गाडी चालवतोय, खूप मजा येते. मग थोडस गाडीत पेट्रोल टाकलं आम्ही. छान, खूप वेळ झाला पेट्रोल पंप शोधत होतो. फायनली दौंडमध्ये येऊन पेट्रोल पंप सापडला. आता इथं पेट्रोल टाकतो आणि मग पुढच्या प्रवासाला निघतो. आम्ही काय करायला लागलोय माहिती आहे का? आजकाल छोटं हॉटेल बघून आतमध्ये शिरायला लागलोय. आणि खरंच छोटं हॉटेलमध्ये गेलो ना, खरंच भारी असतं का नाही? पुरी भाजी भारी का नाही? पण चांगली का नाही? म्हणजे ब्रँडेड हॉटेलमध्ये जाऊ शकतो, पण आम्ही मुद्दाम असं ट्राय करतोय की चला बघूयात म्हणून. आणि जिथं जातोय ना तिथं खरंच खूप छान मिळतंय खायला. आजची पण पुरी भाजी खूप छान आहे. तुम्हाला स्ट्रगल काय असतं बघायचं का? स्ट्रगल हवा दाखवतो. हा आमचा स्ट्रगल आहे. स्ट्रगल माझाच दाखव. तुझा स्ट्रगल दाखवून मी फेमस झालो तर? हा असतो आमचा स्ट्रगल. इथे येऊन मेकअप करावा लागतो स्वतःला आणि मग आम्ही करणार शूट आणि मग तिथून पुढं आमचं रील्स व्हायरल होणार. हेअर सेट करायचे मला. हेअर सेट करायचे आता. सेट करण्यासाठी मला हा, आम्ही आता लोकेशनवरती पोहोचलोय. तिची बडबड ऐकण्यात काय मजा नाही. आम्ही लोकेशनवरती पोहोचलोय. तर मला लोकेशन दाखवतो की काय शूट करायला आलोय, कशा शूट करायला आलोय. 2 मिनिटात आता आम्ही जाणार आहे बाहेर. हे आहे लोकेशन जिथं आपण शूट करणार आहे. आज के पेड्याची 27वी ब्रँच अहिल्यानगरमध्ये ओपन होते आणि त्याचं शूट करण्यासाठी आम्हाला बोलवलं त्यांनी. म्हणजे ओपनिंगचं शूट आहे आणि त्यांचे मार्केटिंग म्हणजे ॲडव्हर्टायझिंग पण आपणच करतो. तर आम्हाला 27वी ब्रँच आहे के पेड्याची. तर त्या के पेड्याची 27व्या ब्रँचचं उद्घाटन सोहळा आपण शूट करणार आहे. तर बघायत आणि इथले आमदार साहेब सुद्धा येणार आहेत आणि खूप चांगले पेढे खायला पण मिळणार आहेत मला. त्यामुळे आनंद झाला आहे. माझ्या चेहऱ्यावर बघू शकता मला किती आनंद झाला आहे. शूट चालू असताना मॅडम गेलं त्या हेअर कटला. जवळच द हबीब स्टुडिओ होतं, तिथं मॅडम हेअर कट करून आता आलेत. त्यांना माहीत नाही मी व्हिडिओ शूट केलाय, पण केस चांगले वाऱ्याने उडवत आलेले आहेत.
काय झालं? नाही घेतलं काय? यांना काय आवडलेलं दिसत नाही वाटतं. मग थोड्याच वेळात मस्तपैकी रुबाबात आमदार साहेबांची एंट्री झाली आणि त्यांनी के पेढ्या या शॉपचं उद्घाटन केलं. खूप चांगले आहेत आमदार साहेब, स्वभाव पण त्यांचा चांगला आहे. थोडेसे गप्पा मारल्या त्यांच्यासोबत तेव्हा कळालं खूप चांगले आहेत. सो झालं आहे आमचं शूट. आमदार साहेब आले ते त्यांच्यासोबत शूट केलं आहे, मस्त शूट झालं आहे. आता चाललो आम्ही परत बारामतीला. सो गाईज झालं आहे आमचं शूट आणि आम्ही मगाशीच निघालो आहे. आणि बघितलं का, जेवणासाठी आम्ही एवढे सगळे गावं एवढे सगळे हॉटेल सोडून शेवटी कुठं आलो आहे बारामतीत. कारण बारामतीसारखं जेवण दुसरीकडे मिळूच शकत नाही. म्हणून आता आम्ही आलो जेवण करायला. मच्छी इकडं ही चिकन थाळी आलेली आहे. तुझी काय मच्छी थाळी का? जिकडे जाईल तिकडे मच्छीच खात असते. मस्त वेगळी चमचा. अयो मच्छी थाळी लईच काय काय आलं. संपणार आहे का तुला एवढं? मलाच खावा लागणार आहे. म्हणजे मी स्मार्ट वर्क केलाय मला माहिती तिला काय एवढं संपत नाही. आणि ते मलाच खावं लागणार आहे एखादा पीस. घेऊ शकतोस. मी स्मार्ट वर्क केला. चिकन तर मी खाणारच आहे, ते जरी खाणार. जेवण झालं आणि मॅडम अजून जेवण करतात. मस्त आता जेवण झालं आमचं. पहिलं तर यांना सोडणार आहे, तिथे पाठवणार आहे म्हणून माझ्या. मग मी आलो आता पिक्चर बघायला आणि पिक्चर बघणार आहे भूत बंगला. खूप मस्त कार्निवल थिएटरमध्ये. आपके पास टाइम का है हमसे बात करने का? आपने नहीं तो कहा था जो करना कर लो, मैं सिर्फ कन्यादान करने आऊंगा, कहा था कि नहीं? अरे खायला भूक लागली. पॉपकॉर्न खाणार आहे मी आता. मस्त आहे की पॉपकॉर्न छान. इंटरवलमध्ये पॉपकॉर्न खायची मजाच वेगळी आहे नाही का? यस, आता मी पॉपकॉर्न घेऊन चाललो आहे. तसा मी एकटाच आहे खायला आणि एवढं मोठं घेतलं आहे. मला माहीत नव्हतं की एवढं मोठं येणार आहे, पण आता काय पर्याय नाही. घेतलं तर माघारी देऊ नाही शकत कारण पैसे पे केलेत. ओके चला एन्जॉय करतो फिल्म. तुम्हाला माहिती आहे का, माणूस एकटा थिएटरमध्ये जायला हॉटेलमध्ये जायला खूप भीती वाटते. मी पण तसंच होतो अगोदर. मला एकट्याला थिएटरमध्ये जायला किंवा एकट्याला हॉटेलमध्ये जायला अजिबात आवडत नसायचं. पण जेव्हापासून असा कॅमेरा धरायला लागलो ना, काय माहिती कुठून कॉन्फिडन्स कुठं पण जातो एकटा. म्हणजे मला असं वाटतं की हा कॅमेरा म्हणजे माझा मित्रच आहे आणि मी त्याच्यासोबत बोलत गप्पा मारत फिरत असतो. म्हणून माझे प्लीज ब्लॉग बघत जा आणि पॉपकॉर्न खात जा. कुटुंबासाठी एकदम अचानक सूरज सर भेटले तिथे. हो सूरज सर, काय तुम्ही राहुल सरांना सोडून आला बरं का? म्हणजे मी राहुल सरांना फोन केला तर चला म्हणून पिक्चरला. हे पण आहेत हा इकडे, ह्यांना पण दाखवतो. पण राहुल सरांना सगळे सोडून आलेत. सो चांगला वाटला पिक्चर. चला कुठनं जायचं? सो पिक्चर बघून चाललोय. सूरज सरनी तिकडे गाडी लावली होती आणि मी पार्किंगमध्ये आलोय. तसं हॉरर पिक्चर बघितला आणि पार्किंगमध्ये एकट्याने यायचं धाडस केलंय. तसं एकटा जात नाही मी, पण आजकाल एकटा कुठं पण फिरायला लागलो. आपली गाडी इथं अनलॉक करू आणि जाऊयात. पिक्चरबद्दल सांगायचं तर पिक्चर चांगला होता आणि म्हणजे इंटरवलपर्यंत तर मला चांगला वाटला आणि कॉमेडी पण चांगली होती. नंतर थोडासा बोर झाला आणि मग मजा नाही आली. सो पण चांगला आहे पिक्चर आहे. पण नंतर फायटिंग थोडीशी तेवढंच जरा जाऊ द्या. चला जातो. खरं तर इथून खरी माझी परीक्षा आहे, कारण आज रूमवरती मी एकटाच आहे. मला एकट्याला खरंच खूप भीती वाटते. म्हणजे भीती कशाची वाटते मला माहीत नाही, पण अंधारात झोपायची खरंच भीती वाटते. मग मी लॉक काढलंय खरं. आता पर्याय तर नाही, कारण एकट्याला झोपावं लागणार आहे. सो बघूयात. आणि त्यात हॉरर पिक्चर बघून आलो आहे. हॉरर म्हणजे हॉरर कॉमेडी होता पण हॉरर होता. पण माझ्याकडे एक आयडिया आहे. त्यात आमच्या फ्लॅटचं कामसुद्धा चालू आहे. तर मी असं करणार आहे, मी सगळ्या फ्लॅटमधल्या लाईट्स ऑन ठेवणार आहे आणि मग झोपणार आहे. त्याशिवाय मला काही झोप लागणार नाही हे मला पण माहिती आहे. म्हणून मी काय केलं, सगळीकडच्या लाईट्स ऑन करून ठेवल्या. हॉलमधल्या, किचनमधले,
बेडरूम मधली सगळीकडचे चला झोपतो आता. बघूयात. गुड नाईट.